नमस्कार, सुदर्शन न्यूज मध्ये मी राजेंद्र भवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। कोपरगाव शहराने आज नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय अनुभवला। आज झालेल्या मतमोजणीमध्ये भाजपला 14, सेना 6, राष्ट्रवादी 7, अपक्ष 1 नगरसेवक असे भाजप सेना युतीचे 20 नगरसेवक निवडून आले। तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माननीय विजयराव वाडणे हे 18,196 मते मिळवून जवळपास 10,000 मतांच्या फरकाने विजयी झाले। भाजप सेना युतीचे उमेदवार पराग संधान यांना 8,463, राष्ट्रवादीचे विजय आढाव यांना 6,492 मते मिळाली। यावेळी सर्व 28 नगरसेवक हे माझेच असून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नगराध्यक्षपदी विराजमान झालेले विजयराव वाडणे सर्वसामान्य जनतेचा विषय आहे। मला पूर्णपणे खात्री आहे कोपरगाव शहराचा विकास हा जर आपण प्रामाणिकपणे केला तर तो होऊ शकतो याची मला खात्री आहे। आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून कशा पद्धतीने निधी आणायचा तो 100% कामावरच खर्च होईल यावर पूर्णपणे लक्ष देऊन एकही रुपयाचा भ्रष्टाचार नगरपालिकेमध्ये जर झाला नाही तर शहराचा विकास प्रचंड वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। मी आज अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे। नगरपालिकेमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत। सर्व पक्षांच्या नगरसेवकांना बरोबर घेऊन काम करणं याला मी प्राधान्य देतो। भाजप सेना युतीने मुख्यमंत्र्यांची सभा घेऊनही फायदा झाला नाही, तर काही वर्तमानपत्रांच्या बातम्यांनी सुद्धा पराभवास कारणीभूत ठरल्या। लहान मोठे व्यापारी जे विस्थापित झाले असे रस्त्यावरचे धुळीत काम करणारे माझे छोटे बंधू, भाजी विक्रेते, लहान मोठे व्यापारी, मुस्लिम, शीख, ईसाई, दीन, दलित सर्वांनी या निवडणुकीमध्ये स्वतःलाच मतदान केलं म्हणून मी निवडून आलो। 28 नगरसेवक नवीन या नगरपालिकेमध्ये निवडून आले आणि मी एक नगराध्यक्ष म्हणून बॅट घेऊन आपण मला निवडून दिलं। खरं तर हा विजय सर्वसामान्य जनतेचा तर आहेच, पण सर्वच राजकीय पक्षांमधल्या निष्ठावंतांचा विजय असं मला वाटतं। राजेंद्र भवर, सुदर्शन न्यूज, कोपरगाव।